तुम्ही हायस्कूल किंवा कॉलेजच्या जीवनात चांगल्या प्रमाणात मेहनत घेतली आहे, पण अजूनही तुम्हाला तुमचं कन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळाले नाही का? अजूनही ते सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे तुमच्या पुढच्या करिअरला अडथळा येतोय? चिंता करू नका. आज आपण पाहणार आहोत की SPPU कडून कन्व्होकेशन सर्टिफिकेट कसं मिळवायचं. कॉलेजमधून तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर कन्व्होकेशन सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं. याच्या आधारेच तुम्ही पुढे जाऊ शकता, जसं की जॉईन्स, फेलोशिप किंवा उच्च शिक्षण. पण अनेक विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही आणि या समस्येने तुम्ही गोंधळलेले असाल. खरं तर SPPUवर अनेकदा विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट मिळवण्यात अडचणी येतात. तर तुम्हाला तुमचं कन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळालं नाही, काही कारणे असू शकतात. पहा, तुम्हाला काही सामान्य कारणे सांगतो. पेंडिंग फीज. तुमच्या कॉलेजमधील कोणत्याही बाकी असलेल्या फीमुळे सर्टिफिकेट होल्ड होऊ शकतं. इनकम्प्लीट डॉक्युमेंट. जर तुमचे कुठलेही आवश्यक डॉक्युमेंट SPPUकडे योग्य प्रकारे सबमिट न झाल्यामुळे ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही. ॲप्लिकेशन डिले. कधीकधी तुम्ही जर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते लेट भरलं असेल तर त्याचा परिणाम सर्टिफिकेट वितरणावर होतो. एरर्स इन रेकॉर्ड्स. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे, जसं की नाव, जन्मतारीख इत्यादी, तुम्ही सर्टिफिकेट वेळेवर मिळवू शकत नाही. हे सर्व समजल्यावर आता प्रश्न आहे, SPPU कडून कन्व्होकेशन सर्टिफिकेट कसं मिळवावं. SPPUच्या विद्यार्थ्यांसाठी एक सोपी प्रक्रिया आहे. जर तुमचं कन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळालं नसेल तर तुम्ही SPPUच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला कन्व्होकेशन सर्टिफिकेटसाठी एक लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा. तुम्हाला कन्व्होकेशन फॉर्म भरावा लागेल. तुमचं पूर्ण नाव, विषय, परीक्षा आणि निकाल, इतर आवश्यक माहिती तिथे भरावी लागेल. फॉर्म भरण्यासाठी तुमचं पासिंग प्रमाणपत्र, ID प्रूफ आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फीसुद्धा भरावी लागेल. ती भरा आणि फॉर्म सबमिट करा. हा फॉर्म कसा भरायचा यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता काही सामान्य चुकांवर लक्ष द्या, ज्या चुकांमुळे तुम्हाला सर्टिफिकेट मिळवण्यास अडचण येऊ शकतात. इनकम्प्लीट फॉर्म्स. तुम्ही सर्व माहिती भरली आहे की नाही हे तपासा. पेमेंट फेलर. तुमचं पेमेंट फेल झालं असेल तर त्यामुळेही सर्टिफिकेट येऊ शकत नाही. डेडलाईन्स मिस्ड. अंतिम तारखा ओलांडू नका, फॉर्म भरताच येऊ शकणार नाही. जर तुम्ही सर्व प्रोसिजर पाळल्यानंतरही तुमचं सर्टिफिकेट मिळालं नाही तर काही पद्धतींचा वापर करून तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता. कॉन्टॅक्ट SPPU हेल्पलाईन. तुम्ही SPPUच्या हेल्पलाईन किंवा ईमेलवर संपर्क साधा. त्यांना तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि संबंधित माहिती देऊन तुम्ही अपडेट्स मागू शकता. व्हिजिट द युनिव्हर्सिटी ऑफिस. जर ऑनलाईन माहिती मिळत नसेल तर तुम्ही प्रत्यक्षपणे SPPU कार्यालयाला भेट देऊन माहिती मिळवू शकता. बी पेशंट. कधीकधी SPPUच्या लांबणीवर असलेल्या प्रक्रियेमुळे धीर धरणं महत्त्वाचं आहे. आशा आहे टिप्स आणि मार्गदर्शनाने तुम्हाला तुमच्या कन्व्होकेशन सर्टिफिकेटच्या मुद्द्यांवर उत्तर मिळालं असेल. जर तुम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता असेल तर SPPUच्या अधिकृत वेबसाईटला जरूर भेट द्या. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट लवकर मिळो आणि तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.